नमस्कार मित्रांनो, पॉलिटिकल अड्डा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नुकत्याच 8 महिन्याआधी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा इलेक्शनमध्ये BJP आणि शिवसेना शिंदे गटाला घवघवीत यश मिळाले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे 6 महिने आधी लोकसभा इलेक्शन झाले आणि यामध्ये भाजपला संपूर्ण देशामध्ये 240 जागा मिळाल्या आणि मित्रपक्षाच्या मदतीने त्यांनी सत्ता स्थापन केली. पण महाराष्ट्रामध्ये BJPला हवे तसे यश मिळाले नाही. कारण महाराष्ट्रामध्ये BJP विरुद्ध लाट होती. कारण लोकसभेआधी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमधून शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हा वेगळा झाला होता आणि BJP सोबत सत्ता स्थापन केली होती. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता आणि याचाच परिणाम म्हणून लोकसभा 2024मध्ये BJP आणि मित्रपक्षाला हवे तसे यश महाराष्ट्रामध्ये मिळाले नाही. याचीच परिणती 6 महिन्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा इलेक्शनमध्ये दिसून येणार याची जाणीव सर्वांना होती. या लोकसभा इलेक्शनमधून धडा घेत महाराष्ट्रातील शिंदे सरकारने लाडकी बहीण योजनेसारख्या योजनेमधून महिलांना आमिष दाखविले, जेणेकरून महिला वर्ग खुश करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा इलेक्शनच्या तारखा जवळ येऊ लागल्या आणि वातावरण तापू लागले. BJP आणि मित्रपक्ष यांच्याविरोधात प्रचंड लाट महाराष्ट्रामध्ये होती. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये दिसून येईल असे सर्वांना वाटू लागले. पण प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल काही वेगळेच लागले. BJP, शिवसेना आणि NCP अजित पवार गट यांना घवघवीत यश मिळाले आणि सत्ता स्थापन केली. पण हा निकाल अनाकलनीय होता. कारण ज्या भाजपला 35 ते 40 जागा मिळण्याचे संकेत होते, त्या भाजपला 100च्या वर जागा मिळाल्या. शिंदे गट तसेच अजित पवार गट यांनासुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेत्यांचा यामध्ये पराभव झाला आणि अपेक्षेप्रमाणे EVMमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला. कारण निकाल आणि भरपूर ठिकाणी झालेल्या मतदानाची आकडेवारी यामध्ये तफावत आढळून आल्याचे दिसून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी इलेक्शन कमिशनकडे EVM घोटाळ्यासंदर्भात तक्रार केली, पण त्यांना कुठलीही हवी तशी मदत मिळाली नाही. तसेच त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा याचिका दाखल केली. सध्या हे प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे. या इलेक्शन निकालावरून पुन्हा एकदा EVMमध्ये घोटाळा होऊ शकतो या शंकेला वाव मिळाला. NCP, काँग्रेस आणि शिवसेना यांची प्रचंड लाट राज्यामध्ये असताना त्यांना पराभव स्वीकारावा लागला. याची त्यांना खंत वाटू लागली. बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, यशोमती ठाकूर, बच्चू कडू, हर्षवर्धन पाटील अशा अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. मात्र विरोधी नेता तुल्यबळ नसताना सुद्धा या नेत्यांचा पराभव कसा झाला हा सुद्धा शंकेचा विषय आहे. निकाल लागल्यानंतर या प्रकरणावरून वेगवेगळे तर्कवितर्क निघू लागले. EVM या गुजरातमधून मागविल्याच्या चर्चा होऊ लागल्या. तसेच केंद्रामध्ये BJPचे सरकार असल्यामुळे त्यांनी राजकीय प्राबल्य वापरून निकालामध्ये फेरफार केल्याचे बोलले जाऊ लागले आणि पुन्हा एकदा EVMवरील मतदानावरून शंका उपस्थित होऊ लागल्या आणि बॅलेट पेपरवर मतदानाची चर्चा होऊ लागली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.